नरेगा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ॲडव्होकेट शंकर चव्हाण यांचा पाठिंबा. मुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी. मुंबई. प्रतिनिधी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा अंतर्गत महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, लिपिक व डेटा एंट्री ऑपरेटर संघटनेने मुंबई येथे सुरू केलेल्या राज्यव्यापी बेमुदत आंदोलनास्थळी आज मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲडव्होकेट शंकर चव्हाण आणि त्यांचे सहकारी ॲडव्होकेट राजेश भावसार यांनी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. शासनाने त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे आणि या विषयावर मुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या आंदोलनामागील प्रमुख मागणी म्हणजे नरेगा व रोहयो अंतर्गत अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर योजनांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत नियमित करणे किंवा समायोजन देणे. आंदोलनस्थळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती, वेतनातील असमानता, नोकरीची असुरक्षितता तसेच विविध खासगी कंत्राटी कंपन्यांमार्फत होणाऱ्या नियुक्ती प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. ग्रामीण विकासाच्या महत्त्वाच्या योजनेची अंमलबजावणी करणारे हे कर्मचारी सातत्याने शेतकरी, मजूर आणि ग्रामपातळीवरील विकासकामांशी जोडलेले असताना स्वतः मात्र मूलभूत हक्कांपासून वंचित राहत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ॲडव्होकेट शंकर चव्हाण यांनी आंदोलनस्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की राज्याच्या ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, पारदर्शक अंमलबजावणी आणि माहिती व्यवस्थापनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याच नोकऱ्या अस्थिर असतील तर ही परिस्थिती दुर्दैवी आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही मुख्यमंत्री यांना भेटून या प्रकरणी शिष्टमंडळाद्वारे चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यांनी पुढे नमूद केले की निवेदनात मांडलेल्या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून शासनाने निर्णय घ्यावा आणि कंत्राटी पद्धतीने दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. ही केवळ रोजगाराची बाब नाही तर हजारो कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न आहे असेही ते म्हणाले. ॲडव्होकेट राजेश भावसार यांनीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देताना सांगितले की प्रशासकीय यंत्रणेत सातत्य राखण्यासाठी अनुभवी मनुष्यबळ आवश्यक असते. अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी संरक्षण न मिळाल्यास योजनांच्या अंमलबजावणीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंदोलनस्थळी ॲडव्होकेट शंकर चव्हाण यांच्या उपस्थितीमुळे आंदोलकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यांनी समाजसेवेच्या भावनेतून प्रत्यक्ष येऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि ॲडव्होकेट चव्हाण तसेच ॲडव्होकेट भावसार यांचे आभार मानले. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवांची माहिती देताना कमी वेतन, वेळेवर मानधन न मिळणे, सेवा सुरक्षेचा अभाव आणि भविष्यातील अनिश्चिततेबद्दल चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासनाने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा अशी सर्वसाधारण मागणी होत आहे. नरेगा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्यास सच ग्रामीण विकासाचा प्रवाह अधिक मजबूत होईल असे मत आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आले. ॲडव्होकेट शंकर चव्हाण यांनी मुख्यमंत्री स्तरावर हा विषय मांडण्याचा शब्द दिल्यामुळे आंदोलकांना दिलासा मिळाला असून आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी तर आहोत, कारण जिथं अन्याय होतं तिथं आमचं न्याय युवा काम करतात. एक समाजामध्ये काहीतरी समाजाचं देणं लागतं, म्हणून या भावनेने मी तुमच्याकडे आलेलो आहे. शासनानं म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय जे आहेत त्यांनी या तुमच्या गंभीर विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा या माध्यमातून त्यांना मी विनंती करतो. कारण आपल्याला कायदा मोडायचा नाही, जे काय करायचं ते कायद्यानं करायचं. कुठल्याही प्रकारचा कायद्याचा किंवा शिस्तीचा भंग होणार नाही तुमच्याकडूनही, आजपर्यंत झाला नाही, इथून पुढे होऊ देऊ नका. शांततेत आंदोलन करा, कारण बाळ रडल्याशिवाय आई दूध नाही पाजत. सगळ्यात महत्वाचं, कारण तुम्ही जर रडले नाही तुमची दखल कोणी नाही घेणार आणि तुमची एकजूट ही सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही जर एकजूट राहिलात तर तुम्हाला न्याय मिळेल. आपल्याला लढायचे फक्त न्याय मिळण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनानं तुम्हाला शासकीय सेवेत कंटिन्यू करावं. असं भरपूर दुसऱ्या पण संघटना आहेत, त्यांना पण वाटलं तर सोबत घेत आलं तर बघा. जसं की एसटी महामंडळ असेल, खूप लोकांनी आत्महत्या केली एसटी महामंडळाच्या आता कोरोना काळामध्ये. अक्षरशः बसमध्ये हृदय पिळून टाकणाऱ्या घटना घडल्या. तरी पण शासनाला जर जाग येत नसेल, तुम्हाला इथपर्यंत मुंबईसारख्या ठिकाणी सगळं स्वतःचे पैसे पदून खर्च करून इथपर्यंत यावं लागते. खरंच खूप गंभीर बाब आहे. आम्हाला तुमचे जे काही कागद, जे काही डॉक्युमेंट असतील ते आम्हाला द्या.
आम्ही तुमच्या वतीनं सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये तुमच्या न्यायासाठी तुमचं जे काही भूक आहे ते तुम्हाला समायोजन करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काम करायला तयार आहोत. एवढ्या गोष्टीसाठी मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. ठीक आहे, एकजूट राहू द्या फक्त अशी. एकजुटीचा